माझ्या सासऱ्यांची मला प्रत्येक सणाला आठवण येते. का दिवाळी असो, दसरा असो, कोणताही जरी सण असला तरी त्यांची खूप आठवण येते. कारण ते मला प्रत्येक सणाला रोज सकाळी फोन लावायचे आणि विचारायचे, बाई काही बनवलं की नाही, बनव. आज म्हणजे त्यांची इतकी आठवण येते, इतकी आठवण येते की मला सकाळी सकाळी रडायला आलं. अक्षरशः मग खरोखर रडायला आलं की म्हणजे ते वेगळेच होते आमच्या घरात. म्हणजे किती जरी रागावून बोलले ना तरी 2 सेकंदातच लगेच, तुला राग आला का माझा, मी काही वाईट बोललो का, मग तू कशाला वागतेस तसं. मग मी पण सॉरी म्हणले की बघ, तू आता सॉरी म्हणतेस, परत 5 मिनिटानं तू तसंच करणार आहेस. मग मला पण हसायला यायचं. म्हणजे असं थो ते वेगळंच माणूस होता आमच्या घरात खरोखर. आणि असा आमच्या घरात माणूस कधी होणार पण नाही. आणि एवढा प्रेमळ माणूस होता ना, माझ्या सासऱ्यांसारखं खरोखर आमच्या पूर्ण याच्यात कोणीच नाही आहे. नुसतं सकाळी पण फोन लावायचं, संध्याकाळी पण. माझे पप्पासुद्धा मला एवढं फोन लावत नाहीत, तेवढे माझे सासरे मला फोन लावायचे. प्रत्येक विचारायचे, काही म्हणजे प्रत्येक सणाला पण विचारायचे की तुला काही घेतलं का त्याने, म्हणजे माझ्या नवऱ्याने काही घेतलं का तुला, तुला काही घ्यायचं का, पुरीचा बड्डे करणार आहेस का. आता मागच्या वेळेस मी म्हणले की, म्हणजे मी अशीच राग बोलले होते त्यांना. म्हणलं तुम्ही बड्डेला येणार नाही, मी बड्डेच करणार नाही. तर ते म्हणले असं कसं, मी नाही येऊ शकत कारण माझ्या भावाचं पण म्हणजे तब्येत खराब आहे, तू समजून घे. मी म्हणलं ठीक आहे. मग मी लगेच फोन ठेवून दिला. त्यांनी लगेच काय सुचलं काय माहिती, त्यांना लगेच गाडीत बसले. म्हणजे भावाला फोन लावला, त्यांच्या छोट्या भावाला फोन लावला आणि लगेच म्हणले की चल आपल्याला प्राचीकडे जायचं. प्राचीला खूप राग आला बरं का. प्राचीकडे जायचं आपल्याला. आणि काही पण असू द्या, त्यांनी काही आणो किंवा नाही आणो मला त्याच्याशी काय, पण त्यांचा माझ्या मुलीला आशीर्वाद भेटला, मला खूप बरं वाटलं. आणि ते रात्री 8 वाजता आलेत, 8 वाजता आलेत आणि अर्धा तास थांबले नुसतं आणि लगेच गेले. जेवणसुद्धा केलं नाही त्यांनी. एकसारखं माझ्याकडे बघत होते. मला म्हणत पण होते की बाई तुला माझा राग आला का. म्हणलं नाही, राग नाही आला. पण त्यांना पाहून मला खूप आनंद झाला की चला, माझे पप्पा पण एवढं मला जीव लावत नव्हते, तेवढं माझे सासरे मला जीव लावायचे. प्रत्येक याच्यात विचारायचे सगळ्या गोष्टी. तुला याने काही म्हणलं का, याने तुला काही बोलला का, इराला काही द्यायचं का. म्हणलं. आणि ते छोटाच बड्डे केला होता घरातल्या घरातच, त्याच्यामुळं काही एवढं वाटलं नाही. पण त्यांनी काय म्हणलं होतं की पुढच्या वेळेस ना आपण मोठा बड्डे करू, कारण माझी खूप इच्छा आहे की तिचा मोठा बड्डे करायचा आहे.